नमस्कार सर्वांना. प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या आयुष्यामध्ये बघा असे काही मूर्ख लोक असतात, म्हणजे ते स्वतःचीही प्रगती करत नाहीत आणि दुसऱ्यांनासुद्धा प्रगती करू देत नाहीत. तर अशा लोकांना ओळखण्याची काही लक्षणे मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मूर्ख लोकांना ओळखण्यासाठी त्यांची एक सवय असते, ती म्हणजे खोटं बोलणे. म्हणजे खोटं एवढं बोलतात, स्वतःची प्रतिमा दुसऱ्यांसमोर प्रस्थापित चांगली करण्यासाठी एवढं खोटं बोलतात की त्यांना कळत सुद्धा नाही की आपण कोणत्या लेवलचं खोटं बोलतो. म्हणजे एवढ्या खालच्या थराला जातात ते खोटं बोलण्यामध्ये आणि तिथेच ते दाखवून देतात की आपण किती मूर्ख आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे यांची सवय असते की इतरांची निंदा करणे. म्हणजे याच्या लाईफमध्ये काय चालेल, त्याच्या लाईफमध्ये काय चालेल, ह्या गोष्टींचा त्यांना खूप शौक असतो. म्हणजे स्वतःच्या लाईफकडे बघायचं नाही, पण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये हस्तक्षेप नक्की करायचा त्यांना असतो. तिसरी गोष्ट म्हणजे असे लोक खूप स्वार्थी असतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते दुसऱ्यांना काहीही इजा पोहोचवण्यासाठी मागे हटत नाहीत. म्हणजे लोकांना त्रास देण्यासाठी सुद्धा मागे सरत नाहीत असे लोक. तर ह्या लोकांना आपण तिथे ओळखलं पाहिजे की हा बिलकुल मूर्ख आहे. चौथी गोष्ट म्हणजे असे लोक जिम्मेदारीपासून दूर जातात. आता प्रत्येक व्यक्तीची काही ना काही जिम्मेदारी असते. कोणाला कुटुंबाची जिम्मेदारी असते किंवा स्वतःची असते. तर हे लोक काय करतात, स्वतःची जिम्मेदारी पूर्ण करत नाहीत. म्हणजे स्वतःचीही प्रगती नाही करायची आणि कुटुंबाची सुद्धा प्रगती नाही करायची. म्हणजे ह्या लोकांमध्ये एकदम आळस भरलेला असतो प्रत्येक कामाबाबत. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या लोकांना अहंकार असतो की मीच श्रेष्ठ आणि बाकी सर्व माझ्यापेक्षा तुच्छ. म्हणजे त्यांच्याकडे असा कोणताच गुण नसते की ते स्वतःला श्रेष्ठ म्हणू शकतील. फक्त एक मूर्खपणाचा गुण असतो की मूर्खपणामध्ये ते श्रेष्ठ राहतात. तर त्या गुणामुळे त्यांना वाटते की आपण श्रेष्ठ आहोत आणि अशा लोकांचं रागावर सुद्धा नियंत्रण नसतं. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला ते एवढा राग करतात आणि छोटी गोष्ट तिला मोठं कसं करायचं ह्या गोष्टीचं त्यांना खूप माहिती असते की छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणं, याच्यासोबत भांडण, त्याच्यासोबत भांडण. मग ह्यामुळं काय होते, या लोकांपासून कुटुंबातील जे व्यक्ती असतात ते तर दूर जातातच, पण नातेवाईकामधील जे व्यक्ती असतात तेही त्यांच्यापासून दूर जायला लागतात. तर ही काही मूर्ख लोकांची लक्षणे आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.